गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेस्ता भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरो वणा भणिया झाणा वियपज्ज कुलकोडी संजुआ सव्वे गहना दियेण भणिया कमेण 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. 8,9 करोड मुनियों की जय. ज्या ज्या ठिकाणी चातुर्मास संपन्न होत आहे त्या त्या ठिकाणी निर्विघ्न चातुर्मासाची मनोमन अभिलाषा व्यक्त करून आपल्या आज क्लासला सुरुवात करू. सर्वप्रथम सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 स्थान चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्हाला काल प्रश्न पडलेला होता की असंयमामध्ये आश्रवाचे कारण किती राहतील. असंयमाचं प्रकरण आम्ही लास्ट प्रकरण या पुस्तकातलं बघतो आहे आणि त्यामध्ये प्रश्न आमचा होता की असे कोणते कोणते आश्रवाचे कारण आहे की जे केवळ असंयमीला होतात. आणि या प्रश्नावर आपण विचार करणार होतो. काय उत्तर आलेलं आहे आपलं त्या ठिकाणी 31 कारण असे आहे की जे केवळ असंयमीला असतात. असंयमीला असणारे कारण की जे राहू शकतात. मिथ्यात्व राहू शकते त्यांना, 12 अविरती राहू शकतात, 12 कषाय त्यांना असू शकतात. आणि योगामध्ये जे 2 योग सांगितले बाकीचे जे योग आहे 4 मनाचे, 4 वचनाचे किंवा औदारिक मिश्र किंवा आहारक आणि आहारक मिश्र हे जे योग आहे हे संयमीला असू शकतात. म्हणून केवळ असंयमीला ते नाही. आणि या दृष्टीने वैक्रियक काय योग असा आहे वैक्रियक द्विक की तो केवळ असंयमीला राहणार आहे. कारण जो वैक्रियक योगवाला आहे तो कोणत्याही तऱ्हेने कुठेही संयम पालन करू शकत नाही आणि म्हणून वैक्रियक योग त्या ठिकाणी त्या कारणामध्ये घेतलेला आहे. आणि याच्यामधले 5 प्रत्यय असंयमी के साथ संयमा संयम में भी होते है. जर समजा आम्ही पाहिले तर रस संबंधी अविरती राहू शकतात. म्हणजे त्यांना 11 प्रकारची संयमा संयम मध्ये अविरती राहू शकते आणि प्रत्याख्यानावरून चौकडी देखील तिथे प्रत्याख्यानावरून चौकडी राहणार आहे. आणि संयमा संयमी को सकल संयम में नहीं लिया है. संयमा संयमी मध्ये हे घेतलेले नाही. म्हणून इनमें से 5 प्रत्यय असंयमी के साथ संयमा संयम में भी होते हैं. त्रस संबंधी अविरती आणि प्रत्याख्यान चौकडी हे संयमा संयमी जीवांना पण आहेत. अशा तऱ्हेने हा प्रश्न आपण बघितला. क्लिअर झाला प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. आश्रव के ऐसे कौन से प्रत्यय है जो संयमी और असंयमी दोनों के होते हैं. आश्रवाचे कोणते प्रत्यय आहे जे संयमीला पण आहे आणि असंयमीला पण असणार आहे. पहिल्यांदा तर संयमीला असणारे प्रत्यय पाहू म्हणजे ते असंयमीला असणारच आहे. म्हणून संयमाच्या प्रत्ययामध्ये आम्ही जर पाहिलं तर 4 संज्वलन आहे संयमीला आणि 9 नो कषाय आहे. म्हणजे संयमीला ज्या अर्थी आहे त्या अर्थी असंयमीला आहेच आहे. नंतर योगामध्ये पाहू. पहिल्यांदा संयमीला कोणकोणते प्रत्यय आहे बा तर 4 मनोयोगाचे असणारे संयमी आहे म्हणजे तो संज्ञी पंचेंद्रियच पाहिजे. म्हणून 4 मनोयोग, 4 वचनयोग, औदारिक द्विक आणि कार्माण काय योग. हे तर कार्माण काय योग आणि औदारिक द्विक आपण पुढे संयमी पाहणार आहे. यथाख्यात संयमी त्या अपेक्षेने पाहायचे. आणि आहारक द्विक पण आहे. तर असे हे प्रत्यय आता या ठिकाणी संयमीला आहे हे पण असंयमीला कोणते आहेत याच्यापैकी
औदारिक असंयमी असताना त्याला 4 म्हणू. हा, औदारिक काय योग राहील? औदारिक मिश्रही राहील आणि कर्माणही राहील असंयमीला. कारमाणही राहील. असंयमीला औदारिक मिश्र राहील, कारमाण काय योग राहील, आणि 4 मनाचे 4 वचनाचे पण राहतील. हो, संयमीला पण असंयमीला पण राहतील. राहू आहारक शकतो. द्विक मात्र राहणार नाही नाही. राहणार. हा, आहारक द्विक राहणार नाही. हा, बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे, क्या सूक्ष्म सांपराय संयम के बराबर आश्रव के प्रत्यय सामायिक छेदोपस्थापना में भी होते है? सूक्ष्म सांपराय संयमामध्ये किती आश्रवाचे प्रत्यय? तेवढेच प्रत्यय सामायिक आणि छेदोपस्थापनेवालेला होतात का? नाही जास्त नाही, कमी आहे म्हणजे जास्त राहील सूक्ष्म सामान्य. सांप्रदायवाल्याला मिथ्यात्व नाही, अविरती नाही. हम्म. कषायांचं त्यांना आता सूक्ष्म सांप्रदायामध्ये एकच लोभ कषाय आहे. हम्म. सूक्ष्म सांप्रदाय आणि लोभाचा एकच आहे, आणि योग आहे. योग 4 आणि 4 8 आणि 1 9 योग आहे. 10 योग आहे. म्हणून जब 9वें गुणस्थान में संज्वलन क्रोध मान माया का क्षय हो जाता है, संज्वलन बादर लोभ का उदय रहता है, उस समय सामायिक छेदोपस्थापना संयम के साथ भी सूक्ष्म सांपराय के समान 9 योग एवं एक कषाय रूप आश्रव के 10 प्रत्यय होते हैं. अपेक्षा लावलेली आहे. 9व्या गुणस्थानामध्ये क्रमाक्रमाने तो एकेका कषायाचा अभाव करत जातो. 9व्याच गुणस्थानामध्ये त्यांनी क्रोध, मान आणि माया या 3 कषायांचा अभाव केलेला आहे. त्यामुळे आता त्याच्या 9व्या गुणस्थानात त्याच्या जीवनामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना चारित्र्य असताना सुद्धा एक बादर लोभाचा उदय त्या ठिकाणी विद्यमान आहे. म्हणून सूक्ष्म सांपराय आणि 9व्या गुणस्थानामधला जो बादर सांपराय भाग आहे, या भागामध्ये काय हे आश्रवाचे प्रत्यय समान झाले. अपेक्षेने पाहिलं म्हणून. आली आहे अपेक्षा लक्षात? की 10व्या गुणस्थानात पहिल्यांदा बघा, 10व्या गुणस्थानात आश्रवाचे प्रत्यय किती आहे? मिथ्यात्व नाही, 10. अविरती नाही, कषायचा एकच भेद आहे, आणि 9 हे 10 आहे ना. 10 आपल्याला 9व्या गुणस्थानात घटित करता येतात का? हे जर आम्ही पाहिलं तर आम्हाला 10 आश्रवाचे प्रत्यय 9व्यामध्ये पण घटित करता येऊ शकतात अपेक्षेने. 9वे गुणस्थान आहे, नाव 9व्या गुणस्थानाचं अनिवृत्तीकरण गुणस्थान. अनिवृत्तीकरणामध्ये अनेक त्याच्या 6-7 विभाग आहे. त्यामध्ये हळूहळू करून तो क्रोधाचा पहिल्यांदा तर वेद नष्ट करतो. वेद नष्ट केल्यानंतर क्रोधाचा मानामध्ये, मान मायेमध्ये, आणि माया लोभामध्ये बदल करतो. म्हणजे किंवा जर क्षय करायचा असेल तर बदल होतो, नाही तर बंध विच्छुत्ती होते. आणि जो काही लोभ आहे हा 9व्या गुणस्थानात आता शेवटच्या भागामध्ये केवळ बादर लोभाचा तिथे उदय आहे. कारण बाकीचे 3 कषाय उपशमित झालेले असेल किंवा क्षयाला प्राप्त झाले, क्रोध, मान आणि माया. त्यामुळे आता उरलं काय? लोभच उरलेला आहे. आता फक्त फरक एवढा आहे की 9व्या गुणस्थानातला लोभ बादर लोभ आहे, पण तरी देखील आश्रवाचा एकच प्रत्यय म्हटल्या जाईल. आणि 10व्या गुणस्थानात तोच बादर लोभ सूक्ष्म झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी कषायामध्ये एकच कषायाचा प्रत्यय तिथे पण राहील, आणि 9च काय योग राहतील. आणि या दृष्टीने त्या विभागाच्या अपेक्षेने 9व्या आणि 10व्या गुणस्थानामध्ये आश्रवाच्या प्रत्ययांमध्ये समानता राहील. म्हणजे सामायिक आणि छेदोपस्थापना आणि सूक्ष्म सांपराय संयम या गुणस्थानामध्ये या अपेक्षेने समानता दिसते. क्लिअर? सामायिक की कोणाला अजून? छेदोपस्थापनामध्ये फक्त 9, सामायिक छेदोपस्थापनामध्ये 9 योग आणि कषाय 13 राहतील ना. पण अपेक्षा लावली ना त्यांनी, नष्ट केले हे सगळे. म्हणजे 9व्या 9व्या गुणस्थान 6 गुणस्थानाचे ते 9 हा असं बघितलं तर. असं बघितलं, पण आणि मग फक्त 9व्याच्या शेवटी लोभ 9व्या राहिला. भागात नाही, 9व्याच्या शेवटच्या भागात 9व्या भागात ना ते एकच हा राहील. तर मग एकच राहील सामायिक तिथे. हो, छेदोपस्थापना तोपर्यंत धरायची का?
हो, 9व्यापर्यंत आहेच सामायिक छेदोपस्थापना. कारण लोभाचं वेदन केलं नाही ना, सूक्ष्म लोभाचं, तोपर्यंत सामायिक संयम कोणता? सामायिक आणि छेदोपस्थापना. म्हणून त्या अपेक्षेने, म्हणजे बारीक आहे हा प्रश्न एकदम, ती भूमिका लक्षात घ्यायची आणि त्या भूमिकेनुसार पाहिलं तर 2 मध्ये समानता दिसली. पण मग आता 6व्या गुणस्थानात आपल्याला 6व्यापासून लावावं लागेल ना, मग 6व्या गुणस्थानापासून. हो ना, हे पहा, आता जिथे समानता दाखवू शकतो तिथला भाग आपल्याला पाहायचा आहे. ओके. आहे सामायिक आणि छेदोपस्थापना तर 6व्यापासून आहे, परंतु 6व्यामध्ये आम्ही लावू नाही शकत, ते पाहू नाही शकत. मग आम्हाला पाहत गेल्यानंतर कुठे दिसलं ती जागा? तिथे दिसली की इथे समानता आहे, ते पाहिली आम्ही, है ना. प्रश्न आता पुढचे. उपर्युक्त विकल्प पर सही का निशान लगाइए. किस किस संयम में एक ही संज्ञा होती है? कोणत्या संयमात एकच संज्ञा आहे? सामायिक छेदोपस्थापना की सामायिक सूक्ष्म सांपराय? याच्यामध्ये एकच कशाय राहील? परिग्रह एक संज्ञा आहे. हाँ, सबसे कम ध्यान कौन से संयम में होते हैं? कमी ध्यान सूक्ष्म सांपराय, यथाख्यात, परिहार विशुद्धी, संयमासंयम. 4 ऑप्शन सूक्ष्म सांपरायमध्ये. कारण यथाख्यात मध्ये लावलं तर आम्हाला कोणतं ध्यान लावावं लागेल? सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि एकत्व वितर्क, हे 2 ध्यान लावावे लागतील. आणि म्हणून फक्त सूक्ष्म सांपरायमध्ये एक पृथक्त्व वितर्क विचार हे एक ध्यान लागते. नंतर कौन से संयम में पुरुष वेद ही होता है? कोणत्या संयमात पुरुष? परिहार विशुद्धी. कितने संयम में असंयम नहीं होता? असंयम सोडूनच असेल ना. हा, बस. म्हणजे 7 संयमाची स्थान आहे, त्याच्यामधला एक सोडून द्यायचा, 6. बाकी याच्यात संयम आहे. किस संयम में आहारक द्विक है लेकिन औदारिक मिश्र नहीं है? आहारक द्विक तर आहे सामायिक संयम, सामायिक मध्ये, कारण तिथे आहारक द्विक होऊ शकतं पण औदारिक मिश्र होत नाही. ठीक आहे, एक शब्द में उत्तर दीजिए. यथाख्यात संयम मध्ये 4 शुक्ल ध्यान असतील ना. आपण आता गुणस्थानाच्या हिशोबाने 4 शुक्ल ध्यान आपण लावू शकतो ना. हो, 4 लावू शकतो. 11व्यात पृथक्त्व, 12व्यात एकत्व, मग सूक्ष्म क्रिया प्रतिपाती आणि 14व्यात विपरीत क्रिया, 4 लावू शकतो यथाख्यात मध्ये. आणि इथे कोणता प्रश्न होता? कमसे कम ध्यान, कमसे कम विचारलं होतं, त्याच्यामुळे आपण सूक्ष्म सांपराय म्हटलं आणि इथले ऑप्शन घेऊन म्हटलं ते. अच्छा. एक शब्द में उत्तर दीजिए. कितने संयमों में मति श्रुत अवधि ज्ञान पाए जाते हैं? किती संयमात मति श्रुत अवधि ज्ञान दिसतात? सगळ्या नाही. संयम मध्ये नाही असेल. असंयम मध्ये आहे, असंयम मध्ये आहे, असंयम मध्ये आहे, संयमासंयम मध्ये आहे, सामायिक छेद परिहार विशुद्धीत अवधिज्ञान आहे ना. हो, परिहार विशुद्धीत आहे, बरोबर आहे. मी मनपर्याय समजली. परिहार विशुद्धीत पण आहे, मनपर्याय नसते. परिहार विशुद्धीत आणि यथाख्यात मध्ये पण आहे, यथाख्यात मध्ये पण आहे, म्हणून 7ही मध्ये आहे. 7ही मध्ये आहे. मी मनपर्याय ज्ञानाकडे माझं लक्ष गेलं म्हणून परिहार विशुद्धी बाजूला काढलं होतं. परिहार विशुद्धि संयम में कितने वेद नहीं होते हैं? हा येऊनच गेलेला आहे. 2. ऐसा कौन सा संयम है जहाँ देवगति नहीं होती लेकिन तिर्यंच गति होती है? 5वां गुणस्थान म्हणजे देश संयम. 5वां देश संयम. किस संयम में एक गुणस्थान तथा एक गति होती है?
एकच गुणस्थान मनुष्यगती म्हणजे आणि एकच गुणस्थान पाहायचं, एकच गुणस्थान. कोणतं 10वा? सूक्ष्म सांपराय. एकच गुणस्थान आणि एकच गती. जर आम्ही एकच गुणस्थान म्हटलं तर संयमही पाहू शकतो, पण तिथे गती 2 लावावं लागतात, तिर्यंच गती आणि मनुष्य गती, म्हणून तिथे ते लागत नाही. म्हणून सूक्ष्म सांपराय, एकच गुणस्थान आणि एकच गती. संसार में कौन सा संयम भोग भूमि में भी पाया जाता है. प्रश्नाची खुबी लक्षात घ्या. असंयम बरोबर. हाँ या ना में उत्तर दीजिए. यथाख्या संयम में उपशम सम्यक्त्व नहीं होता है. असते ना. म्हणून उपशम सम्यक्त्व उलटा प्रश्न आहे ना. नाही होतं असतं ना मध्ये उत्तर येईल. हो ना, म्हणून ना. यथाख्या संयम में उपशम सम्यक्त्व नहीं होता है. म्हणजे नाही होत आहे, चुकलं ना. म्हणजे होत आहे, म्हणजे उत्तर चुकीचं आहे, म्हणजे ना. म्हणजे यथाख्या संयमात उपशम सम्यक्त्व असते असं. बरोबर. हो, असं अस्थिवाचक वाक्य. सामायिक संयम में अवैध अवस्था भी होती है. अवैध भागात होऊ शकते, अवैध भागात होऊ शकते. संयम में 8 कषाये नहीं होती है. 8 असतात आणि 8 नसतात. बरोबर आहे. बरोबर आहे. असंयमी जीवों के अनंतानुबंधी कषाय भी होती है. असते ना, पहिल्या दुसऱ्या गुणस्थानात असते. पहिल्यात आहे, म्हणून असंयमी जीवांना अनंतानुबंधी कषाय पण आहे, पहिल्या दुसऱ्यात आहे. संसार में संयम मार्गणा से रहित जीव भी पाए जाते हैं. संसारामध्ये संयम मार्गणेनी रहित जीव भी पाए जाते हैं. आता इथे मार्गणा विचारली म्हणून नाही. एक म्हणजे नाहीच राहणार. संयमाच्या संसार अवस्थेत कोणत्या ना कोणत्या संयम मार्गाने जीव बसणारच आहे. संयम रहित असा कोणताही जीव नाही. रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. सूक्ष्म सांपराय संयम में किती लेशा नहीं होती. सूक्ष्म सांपराय संयम में किती लेशा? 5 लेशा नाही. म्हणजे 5 लेशा राहणार नाही. कषाय किती राहणार नाही? नाही मध्ये आहे 24. तसे 24 कषाय घेतले. किती राहणार नाही? 24 एक कषाय राहील आणि 24 नाही राहणार. 24 राहणार नाही. नंतर योग किती नसतात? 9 आहे म्हणजे 6 नसणार. 9 आहे म्हणजे 6 नाही. कोणते 6? वैक्रिय द्विक नाही आहे. वैक्रिय द्विक, आहारद्विक आणि कारमान नाही. वैक्रिय द्विक, नंतर आहारद्विक, औदारिक मिश्र आणि कारमान. असंयम में किती ज्ञान? असंयमात ज्ञान किती असू शकतील? 3-6. 3-6. वेद तिन्ही वेद आणि संज्ञा 4ही राहतील. परिहार विशुद्धी संयम में संयम किती? परिहार विशुद्धी स्वकीय लावायचं सामायिक. पण इथे आता प्रश्न सामायिक आणि छेदोपस्थापना लावावं लागेल ना. दोन्ही संयम तिन्ही लावावं लागतं. म्हणजे परिहार विशुद्धीमध्ये सामायिक छेदोपस्थापना दोन्ही लावावं लागतील ना. ते पण स्वकीय लावाल की नाही? स्वकीय लावा. ठीक आहे, स्वकीय. नंतर योग आता पाहिलं 9 योग. आणि उपयोग 3 आणि 3 6.
तीन आणि तीन सहा. एवढंच 3 ज्ञानोपयोग 3 उपयोग. दर्शनोपयोग 6. हा 6 उपयोग राहतील. 3 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग. यथाख्यात संयम में सम्यक्त्व कोणतं? यथाख्यात संयम में तीन. सम्यक्त्व शाईक आणि किती औपशमिक. राहतील? शाईक औपशमिक 2 औपशमिक सम्यक्त्व. पर्याप्ती सगळ्याच. एकच साही राहते ना, काही नाही, साही राहते. साही पर्याप्ती. हा साही राहते. आणि ध्यान ध्यान चार. आता 4 चार. लावायचे चारी. का शुक्ल शुक्ल? हा ध्यान. चार चारी शुक्ल ध्यान. 4 लावायचे. शुक्ल. 4 शुक्ल शुक्ल 4. ध्यान. हा संयमा संयम मध्ये दर्शन. संयमा संयम मध्ये दर्शन किती राहतील? 3. चक्षु 3 अचक्षु अवधी. अवधी 3. गुणस्थान एकच. एकच गुणस्थान पाचवं. 5. आणि जाती किती होतात? मनुष्याच्या 14 आणि 14 4. आणि स्त्रियांचे पुरुषांच्या 4. जे 4 चार. 18. 18 लाख. पण घ्यावं लागतं. 18 लाख जाती होतील. आता सही जोडी बनाइये. सही जोडीमध्ये पाहावंच लागेल पुस्तकात. असंयम प्रथम गुणस्थान. असंयम लावताना प्रथम गुणस्थान. प्रथम असंयम गुणस्थान. प्रथम गुणस्थान. संयोग केवली. यथाख्यात. संयोग यथाख्यात. सूक्ष्म सांपराय 10वं गुणस्थान. 10 आहे, पण इथे तो भेद नाही ना. सूक्ष्म लोभ. सूक्ष्म लोभ. सूक्ष्म लोभ. संयमासंयम 5वं गुणस्थान. देश संयम. 5वं गुणस्थान. परिहार विशुद्धी सामायिक संयम. 6वं 7वं गुणस्थान नाही. नाही, ते आहार द्विक साठी घेतलंय का? परिहार विशुद्धी सामायिक संयम. आहार द्विक साठी 6वं आणि 7वं गुणस्थान घेतलं. आश्रवाचे प्रत्यय. आश्रवाचे 55 प्रत्यय. 55 प्रत्यय कुठे आहे आश्रवाचे? असंयमात. असंयम. आणि यथाख्यात अयोग केवली. अयोग केवली. अशा तऱ्हेने हे पुस्तक आपलं पूर्ण झालेलं आहे. विजिताई, पुस्तकात उत्तर वेगळं दिलंय. 5वं परिहार विशुद्धीचं 6वा 7वा गुणस्थान दिलंय आणि आहारात द्विकचं सामायिक संयम दिलेलं आहे. आहारक द्विकचं हा मग परिहार विशुद्धी 6वं 7वं गुणस्थान आणि या दृष्टीने दिलं. मग ते आहारक द्विक जी वृद्धी आहे, वृद्धीची प्राप्ती ही 7व्यातच होते, म्हणून त्यांनी सामायिक संयम हे त्या ठिकाणी लावलं. या अपेक्षेने लावलंय. प्राप्ती जी होते आहारक द्विकची, उपयोग करताना 6वं होते. तसं पाहिलं तर आहारक द्विक 7व्यात प्राप्त होते आणि त्याचा 6व्यात उपयोग आहे. म्हणजे आहारक द्विकची गुणस्थानं जर पाहिली आपण तर तसं पाहिलं तर सामायिक आणि 6वं गुणस्थान छेदोपस्थापना म्हणजे 6वं 7वं असंच लावावं लागतं. पण या ठिकाणी त्यांनी प्राप्ती होते 7व्यामध्ये या अपेक्षेने त्यांनी सामायिक संयम लावलेला आहे. तिथे सांगण्यात चुकलेलं आहे, पण करेक्शन करून घ्या. ठीक आहे. या अपेक्षेने लावलाय म्हणून दोन्ही ऑप्शन तिथे लागू शकतात, पण ही विवक्षा लावली आहे. यावर कुणाला काही प्रश्न आतापर्यंतच्या भागावर? ठीक आहे, मग आपण आपलं पुढचं पुस्तक सुरू करायचं. कर्माण कायोग म्हणजे काय? कर्माण कायोग म्हणजे काय असतो? जर 7 काय योगाचे प्रकार सांगितलेले आहेत. हो, माहित आहे. हो, औदारिक आहे ना, त्याच्यामध्ये कर्माण काय योग हा असतो की ज्या वेळेला केवळ कर्माचं ग्रहण आहे, नो कर्माचं जिथे ग्रहण नाही आहे. म्हणजे शरीरासाठी कुठल्याही प्रकारची आहारक वर्गणा ज्या वेळेला तो ग्रहण करत नाही, केवळ 8 कर्म पण नाही ग्रहण करत, 7 कर्मांचं ग्रहण तिथे सुरू आहे. कारण कर्माण काय योगात कुणालाही आयुबंध होत नाही.
कार्माण कायोगामध्ये नवीन आयुचा कुणालाही बंध होत नाही. कोण करू लागले? म्हणून आणि हं. हॅलो, मीट कराल. जेव्हा आम्ही हे पाहतो की कर्मग्रहणाची प्रक्रिया ही निरंतर जीवाला सुरू आहे, हो की काही वेळ थांबली नाही नाही. आता कर्मग्रहण करण्यासाठी त्याला कोणतं तरी जीवाला एक माध्यम पाहिजे, त्याच्याशिवाय हा कर्मग्रहण करू शकत नाही. हो आता हे स्थूल शरीर सुटलं, जोपर्यंत स्थूल शरीर आहे तोपर्यंत स्थूल शरीराच्या माध्यमातून कर्मग्रहणाची प्रक्रिया तो करतो आहे. चालू आहे. म्हणजे आज आम्हाला औदारिक शरीर आहे, औदारिक शरीराच्या माध्यमातून किंवा मनाच्या माध्यमातून किंवा वचनाच्या माध्यमातून कोणत्याही एका माध्यमातून जी योगाची प्रवृत्ती होते आणि त्या प्रवृत्तीच्या अपेक्षेने आम्ही कर्म आणि नो कर्म ग्रहण करण्याची प्रक्रिया करतो. ठीक आहे. हा, आता विग्रह गतीमध्ये एक शरीर सोडलेलं आहे, म्हणजे हे जे स्थूल शरीर आहे, एक तर ते औदारिक असेल वैक्रियक असेल, दोन शरीर सुटलेले आहे आणि अजून त्यांनी नवीन शरीर कोणतंही धारण केलेलं नाही आहे, म्हणजे त्यांनी आहार वर्गणा ग्रहण केलेली नाही आहे. आता हा जो मधला 3 समयाचा त्याला कालावधी मिळणार आहे की जोपर्यंत तो दुसरा देह धारण करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गमन करणार आहे. 3 समय असे त्याच्या जीवनात मॅक्झिमम राहू शकतात. आता समजा त्यावेळेला आम्ही म्हटलं की हा जीव कर्मग्रहण करत नाही, तर 3 समयाची गॅप गेली आमच्या कर्मग्रहणामध्ये, है ना. पुढे चालून त्याच गॅप मध्ये आम्हाला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकते, मोक्ष दिसू शकतो, है ना. म्हणून ही कर्मग्रहणाची प्रक्रिया आमची अगदी तिथे पण सुरू आहे. मग आता तिथे सुरू आहे तर कशाच्या माध्यमातून? कारण जीवाला तर माध्यम पाहिजे कोणतं तरी कर्मग्रहण करण्यासाठी. ती कर्मग्रहण करण्याची प्रक्रिया तिथे कार्माण काय योगाच्या माध्यमातून होते. म्हणजे ज्या वेळेला हे सगळे स्थूल शरीर सुटलेले आहे तेव्हा कार्माण काय योग म्हणजे कार्माण शरीराच्या माध्यमातून होणारा आत्मप्रदेशांचा परिस्पंद हा त्याही अवस्थेत आहे. आत्म्याचे प्रदेश निश्चल झाले का? परिस्पंद तिथे रुकला का? नाही रुकला. कारण योग आहे, योग आहे तोपर्यंत आत्म्याचा परिस्पंद तिथे सुरूच आहे आणि त्या परिस्पंदनाच्या माध्यमातून तिथे आता तो फक्त कर्मग्रहणाची प्रक्रिया करतो. पण तिथे त्याला लिमिट आहे. तो ही जी आहार वर्गणा आहे या आहार वर्गणेचं तिथे तो ग्रहण करत नाही कार्माण काय योगाच्या माध्यमातून. म्हणजे 3 समयपर्यंत तो असा या कार्माण काय योगामध्ये स्थित राहून केवळ 7 कर्मांचं ग्रहण करतो आणि त्याची जी प्रक्रिया आहे कर्मग्रहणाची ही नॉन स्टॉप त्या ठिकाणी सुरू होते. मग ज्या ठिकाणी जन्म होणार आहे त्याचा, त्या ठिकाणी हा पोहोचल्यानंतर तिथल्याच वातावरणामधले शरीरासाठी आवश्यक असलेले तो आहार वर्गणा घेतो. आहार वर्गणा घेतली त्यांनी, आहार वर्गणा घेतल्याबरोबर ही असलेली कार्माण वर्गणा आणि जे आता औदारिक शरीर धारण करत असेल तर ती आहार वर्गणा यांचं मिश्रण झालं, म्हणून ती झाली औदारिक मिश्र. आता काय झालं? मिश्र झाल्यावर त्यांनी जितकी आहार वर्गणा पाहिजे होती शरीरासाठी आवश्यक असणारे कर्मपरमाणू ग्रहण केले. आता त्याची ही प्रक्रिया संपली त्यावेळेला त्याचं कार्माण म्हणजे कार्माण मधून तो अपर्याप्तक अवस्थेतून तो पर्याप्तक अवस्थेत गेला आणि मग ते कोणतं जे औदारिक शरीर मिळणार असेल तर औदारिक काय योग सुरू झाला. जर वैक्रियक शरीर मिळणार असेल तर वैक्रियक काय योग सुरू झाला. अशा तऱ्हेने त्याची ही मधली अवस्था कर्मविरहित जात नाही. म्हणजे हा जीव अनादी कालापासून कर्मग्रहणाची प्रक्रिया करतो आहे. तो कोणत्या गुणस्थानापर्यंत कर्मग्रहणाची प्रक्रिया त्याची सुरू आहे? 14व्यात नाही आहे. आताच तुम्ही ऐकलं 14व्याच्या शेवटच्या समयामध्ये तो कर्म निर्जरा करतो. म्हणजे मोक्षाची वेळ किती आहे ते 1 समय म्हणते फक्त. पहिल्या समयापर्यंत त्याचे कर्म सुरूच असतात म्हणे. बरोबर आहे का? असं नाही आहे.
जोपर्यंत योग आहे आत्म्याचा परिस्पंद आहे तोपर्यंत कर्मग्रहणाची प्रक्रिया आहे. योग संपला, अयोग अवस्थेत त्यांनी प्रवेश केला म्हणजे त्याचे जे आतापर्यंत प्रदेश परिस्पंद होत होते, हलनचलन होत होती, ते आता स्टॉप झाले. स्टॉप झाल्याबरोबर कर्मग्रहणाची प्रक्रिया संपली. आता जे कर्म आहे हे कर्म आता उदयात येऊन निघून जाणार आहे. जे त्याच्याजवळ उरलेलं कर्म आहे, किती कर्म प्रकृती आहे, 85 कर्म प्रकृती त्याच्याजवळ आहे अजून शिल्लक. त्याच्यामधल्या 5 ऱ्हस्व स्वर उच्चारण्या एवढ्याच्यात असंख्यात समय झाले. त्या समयातले शेवटचे 2 समय पाहायचे. तोपर्यंत कर्म उदयात येणार आहे, नवीन बांधलं नाही, कर्म उदयात येणार आहे. आणि कर्म उदयात येऊन शेवटच्या 2 समयात, ज्याला म्हटलं उपांत्य समय आणि अंत्य समय, तर उपांत्य समयामध्ये त्यांनी 72 प्रकृतींचा तो क्षय करतो. म्हणजे उदयात येऊन त्या कारमाण वर्गणा रूप होऊन जातात. क्षय करतो याचा अर्थ काय लक्षात आला? नष्ट करतो. कर्माचा क्षय केला याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जी आत्म्यासोबत त्याची एक करार होता की मी एवढा काळ आत्म्याजवळ राहील कर्मरूपाणी, तो करार संपला. करार संपल्याबरोबर तो मोकळा झाला, म्हणजे तो कारमाण वर्गणा रूप परिणत झाला आणि जीव पण त्याच्यापासून सुटला. जशी बांधिलकी असते, एखाद्या कागदानी आपण बांधून ठेवतो की इतका वेळपर्यंत याच्या मी अधीन आहे, तसं हे कर्माची आमचा करार आहे तो. आणि तो करार संपला म्हणजे कारमाण वर्गणा नष्ट झाली नाही, लक्षात घ्यायचं. कर्मरूप दशा नष्ट झाली, त्याची कर्मरूप दशा होती ती नष्ट झाली आणि ते कारमाण वर्गणा रूप परिणत झालं. 72 कर्म प्रकृती गेल्या आणि शेवटच्या समयात 12 कर्म प्रकृतीचा क्षय झाला आणि पूर्ण कारमाण वर्गणा त्याच्याशी संबद्ध होती परस्पर अवगाह रूपाने, ती आता अलग झाली आणि जीव त्यापासून अलग झाला. म्हणजे 13व्या गुणस्थानापर्यंत कर्मग्रहणाची प्रक्रिया सातावेदनीयच आहे. पुढे दुसरं कुठलंही कर्म नाही आहे आता, पण आधीचं जे अस्तित्वात आहे ते अघाती कर्म, नाम, गोत्र, आयु, वेदनीय हे तो भोगतोय. आणि ह्याच कर्माच्या प्रकृती 72 आणि 12 किंवा 13 अशा प्रकारे त्याच्या क्षयरूप होणार आहेत. ठीक आहे, ऐकावंसच वाटते होताई. नोकर्म वर्गणांचं ग्रहण आहे, मग त्याच्यामध्ये नामकर्माचं ग्रहण नाही म्हणता येणार का? आपण त्याला म्हणू नाही शकणार? नाही, नामकर्माचं आता ग्रहण नाही राहिलं. जे पहिले त्यांनी बांधलेलं नामकर्म आहे, अभियंता अवस्थेमध्ये नोकर्म वर्गणांचं ग्रहण सुरू आहे असं आपण म्हणतो. नोकर्म वर्गणा आहे. नोकर्म म्हणजे आहार वर्गणा आहे, ग्रहण करतो आहे, पण त्या ठिकाणी याचं ग्रहण म्हटल्या जात नाही. नामकर्म बांधत नाही, कोणतंच कर्म तो बांधत नाही आहे. ही जी सातावेदनीय फक्त इर्यापथ आश्रव सुरू आहे, बाकी कुठलंही कर्म तो आता बांधत नाही किंवा येत नाही त्याच्याजवळ. जे समय प्रबद्ध कर्म येणार आहे ते कोणतं येणार आहे? फक्त वेदनीय, बस, बाकी काहीच नाही. आता योग निरोध करतात म्हणतात, तेव्हा मग समजा तर मग तेव्हा काय कुठल्याच प्रकारचा परिस्पंद राहणार नाही का? 2-2 महिने राहतात ते योग नाही, परिस्पंद हळूहळू कमी कमी होत जाणार आहे ना. व्यपगत चक्रानुलेपवत एरंड बीजवत अग्निशिखावश्च, हे जे 4 दृष्टांत दिलेले आहेत तत्वाचं सूत्रात, की कोणतंही एखादं खूप चक्र वेगाने फिरत आहे आणि त्या चक्राला आपल्याला थांबवायचं आहे, तर त्याची गती एकदम थांबणार आहे का? नाही थांबणार. हळूहळू हळूहळू जशी गती कमी होते त्याप्रमाणे ही गती पण हळूहळू, म्हणून ते सगळं सूक्ष्म करण्याची प्रक्रिया जी सुरू आहे. म्हणून पहिले बादर मनोयोगानी वचनयोग सूक्ष्म करतो, काय योग सूक्ष्म करतो, मग अशी ती 9 स्टेप मधली प्रक्रिया आहे आणि शेवटी सूक्ष्म काय योग त्या ठिकाणी राहतो आणि तो काय योग पण जेव्हा संपतो म्हणजे परिस्पंद संपला म्हणजे झालं
14वं गुणस्थान. म्हणजे झाली अयोग अवस्था, की थांबला आता चक्र फिरण्याचं पूर्ण, पण ती प्रक्रिया करण्याचा हा ते सूक्ष्म क्रिया प्रतिपाती तिथेच ते सगळं होऊ लागलेलं आहे. त्याचा वेग कमी करणं हळूहळू पूर्ण टोटल थांबलं. कठीण आहे. ठीक आहे. हो, धन्यवाद. म्हणजे ते जे दृष्टांत दिलाय पहिला आठवणे म्हणजे लक्षात नाही येऊ लागलाय. चक्र व्यापगत चक्र लेपा लांबवत एरंड बीजवत अग्निशिखावश्च हे 4 दृष्टांत दिलाय ना, त्याच्यामध्ये तीच प्रक्रिया घेतलेली आहे की अशा प्रकारे हळूहळू हे सगळं कमी होत जाणार आहे. ते तर त्यांच्या गतीसाठी सांगितले आहेत ना, म्हणजे त्यांची ऊर्ध्वगती कशी होणार आहे त्याच्यासाठी सांगितले ना ते दृष्टांत. ते अग्निशिखावत, फक्त एरंड एरंड बीजवत बीज. अग्निशिखावच्च, पण हे व्यपगत चक्रानु हे 2 दृष्टांत इथे दिले की त्याची गती हळूहळू कमी आणि ते होणार 2 आहे. मग त्यांच्या जसं गतीसाठी ऊर्ध्वगती कशी असणार आहे त्याच्यासाठी ते गतीसाठी 2. अच्छा. गतीसाठी सांगितले 2 पण ते असंच तर म्हटलं जातात की हे त्यांचे. 4 दृष्टांत आहे बा त्याच्यासाठी गती कशी राहील त्यांची याच्यासाठी. हो, गती कशी राहील ते सांगितलं, पण त्याच्यामध्ये ही सूक्ष्मता पाहिजे की चाक जसं पहिलं चक्राचंच दिलाय की दृष्टांत त्याचा चक्राचा दिलाय तर चाक जसं हळूहळू हळूहळू कमी होतं. एक एरंड बीज फुटलं तर ते जसं त्याचं बीज वर जाते वर जाणार आहे ते त्याच्यासाठी, आणि अग्नीची ज्वाला जशी वर जाते अग्निशिखावच्च. हो, तेच एरंडाचं बीज. आविद्ध कुलालवत व्यपगत लेपाला भोपळ्याचं दिलंय. भोपळा जसा पाण्यावर येतो, वर येतो जसा. तिसरं एरंड बीज फुटतंय आणि चौथं अग्नी. असे ते गती आणि त्याच्यासाठी योगासाठीच आलेले आहे ते दृष्टांत 4. म्हणजे आता महावीर स्वामी 3 दिवस आपण योग निरोध 2 दिवस, तर तो ते सूक्ष्म करत गेले असं म्हणायचं. नाही, ती प्रक्रिया फक्त अंतर्मुहूर्तातच घडते. त्याला 2 दिवस किंवा इतका कालावधी लागत नाही. ते त्यांचं उपचाराने ध्यान त्या ठिकाणी. हो, म्हणतो आपण 13शीच्या दिवशी त्यांनी योग निरोध केला, पण ती प्रक्रिया जी आहे सूक्ष्म क्रिया प्रतिपाती ही फक्त अंतर्मुहूर्ताची प्रक्रिया आहे. शेवटचा 13व्या गुणस्थानाचा अंतर्मुहूर्त बस. बाकी काहीच त्याच्यासाठी 2 दिवस 15 दिवस काही ध्यानाची एवढी निरोधाची गरज नाहीये. फक्त ती शेवटच्या अंतर्मुहूर्तात घडणारी प्रक्रिया आहे आणि त्यानंतर लगेचच 14वं गुणस्थान आणि निर्वाण. इतका काळ लागतच नाही त्याला, त्या प्रक्रियेला. ठीक आहे. उद्या वीर शासन दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. दिव्यध्वनी उद्याला खिरणार आहे. महावीर स्वामींची खिरली उपचाराने भूतपूर्व नैगमनायाच्या अपेक्षेने स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्झायाणम नमो लोये सवस्ताहुणम. सर्वांना जय जिनेंद्र. ताई, गुरुपौर्णिमा